विनोद वाईन शॉप हटविल्याचा आनंदोत्सव साजरा। बाबासाहेबांचा पुतळा गुलाबजलाने धुवून गरजू विद्यार्थ्यांना वह्या पेनचं वाटप। बहुचर्चित आणि प्रचंड गाजलेल्या धुळे शहरातील जेल रोडवरील विनोद वाईन शॉप हटविण्याच्या आंदोलनाचा विजयोत्सव मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ साजरा करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागील बाजूस असलेलं मद्य विक्रीचं विनोद वाईन शॉप हे दुकान स्थलांतरित होत नाही तोपर्यंत बंदच ठेवण्यात यावं असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत। यासाठी आजपर्यंत अनेक वेळा आंबेडकरी विचारधारेच्या विविध पक्ष संघटनांनी अनेकदा आंदोलने केली होती। आझाद समाज पार्टीचे आनंद लोंढे यांनी गेल्या काही महिन्यांपासून निवेदने, मोर्चे, चक्काजाम, तोडफोड, ठिय्या आंदोलन आणि शेवटी 7 जणांसह 9 दिवस आमरण उपोषण केलं होतं। याच दरम्यान दलित समाजाने उत्स्फूर्तरित्या शहरातील विविध भागांमध्ये तसेच महामार्गांवर 5 फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन केलं होतं। यामुळे प्रशासनावर विनोद वाईन शॉप हटविण्याबाबत प्रचंड दबाव वाढला होता। परिस्थिती ओळखून शहराचे आमदार फारुख शाह यांनी मंत्रालयात राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे बैठक घेऊन शासन निर्णय घेण्यास भाग पाडले। त्यानंतर आमदारांच्या हस्ते उपोषण आंदोलन थांबविण्यात आलं। यानिमित्त 20 फेब्रुवारी रोजी आनंदोत्सव साजरा करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महिलांच्या हस्ते गुलाबजलाने स्वच्छ धुण्यात आलं। त्यानंतर 200 गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन इत्यादी शालेय साहित्य वाटप करण्यात आलं। अशा प्रकारे आनंदोत्सव साजरा करताना सामाजिक भान जपत संवैधानिक मार्गाने आनंदोत्सव साजरा करण्यात आला। महसूल, पोलीस प्रशासनासह राज्य उत्पादन शुल्क विभागाने आंदोलनाची दखल घेऊन शासन निर्णय घेतल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानण्यात आले। हा विजय मोठ्या संघर्षाचा विजय आहे। हा विजय कोणा एकाचा नसून विनोद वाईन शॉप विरोधात लढणाऱ्या सर्वच आंदोलकांचा, आंबेडकरी जनतेचा विजय आहे, अशी भावना यावेळी आनंद लोंढे यांनी व्यक्त केली। याप्रसंगी जिल्हा पोलीस उपअधीक्षक किशोर काळे, धुळे जिल्ह्यातील आंबेडकरी समाजातील तसेच सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट, आमदार फारुख शाह यांचे चिरंजीव शहबाज शाह, आनंद सैंदाने, मुकुंदराव शिरसाट, मुकेश खरात, बॉबी वाघ, संजय अहिरे, निशांत मोरे, देविदास जगताप, कल्याण गरुड पैलवान, महेंद्र शिरसाट, राज चव्हाण, दिलीप भांबरे, पप्पू सहानी, मनीबाबा खैरनार, ज्ञानेश्वर भांबरे, चंद्रकांत सत्तेसा, रत्नशील सोनवणे, लखन चांगरे, कैलास बाविस्कर, शशिकांत वाघ, विलास मोहिते, तात्या चव्हाण, मंगलदास वाघ, संजय सरदार, पुरुषोत्तम गरुड, नाना थोरात, दुर्योधन पाटील, चेतन गायकवाड, संजय देवरेसर, सुरेश अहिरे, वाल्मिक जाधव, रंजना इंगळे, सिद्धार्थ जगदेव, नासिर पठाण, इक्बाल शाह, आसिफ शाह, अफसर शाह, ॲडव्होकेट शीतल जवरे, आकाश सोनवणे, विनोद केदार, संजय सरदार, झालटे सर, डॉक्टर शरद भांबरे, अनंत दामोदर, किरण मोरे, पवार योगेश जगताप, दिलीप मोहिते, ॲडव्होकेट संतोष जाधव, भैया पारेराव, आबा अमृतसागर, भैया वाघ, सागर मोहिते, दावल वाघ, किरण बालेराव, मुकेश वाघ, बापू सोनवणे, दिनेश निकम, ईश्वर वाघ, सुभाष जवरे, रोहित सोनवणे, मलेश जिरे, भोला अहिरे, भूषण आप्पा साळवे तसेच महिला भगिनी नयनाताई दामोदर, सरोजताई कदम, कल्पना सामुद्रे, मायाताई पानपाटील, अनिता सोनवणे, सोनूबाई सावकारे, निर्मलाबाई साळवे तसेच बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे पदाधिकारी, विविध विद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक वृंद, ज्येष्ठ नागरिक संघ पदाधिकारी उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 20 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागील बाजूस जे मद्य विक्रीचे विनोद वाईन शॉप दुकान होते ते हटवण्यासाठी विविध राजकीय सामाजिक संघटनांनी, लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले होते, पण ते अद्यापर्यंत ते हटवले गेले नव्हते। पण मागील 6 महिन्यापासून विविध पक्ष संघटनांमार्फत याच्या बाबतीत तक्रार निवेदने दिली गेली। त्याच्यानंतर आझाद समाज पार्टीमार्फत सगळ्यात पहिले रस्ता रोको केला गेला, त्याच्यानंतर तोडफोड झाली, त्याच्यानंतर उपोषणाला बसण्यात आलं आणि त्याच्यानंतर समाज बांधवांनी, खास करून आंबेडकरी समुदायाचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी हा लढा आपला समजला आणि 5 तारखेला धुळे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले। या सगळ्यांमुळे प्रशासनावर एक दबाव तयार झाला। त्याच्यानंतर उपोषणाच्या स्थळी माननीय आपले लोकप्रतिनिधी फारुख शाह साहेब हे आले आणि त्यांनी राज्य उत्पादन शुल्काचे जे मंत्री आहेत यांच्याकडे या संदर्भात बैठक लावली जाईल म्हणून आश्वासन दिले। त्यांनी त्या पद्धतीने बैठकी लावली गेली। त्या ठिकाणी आपले आंदोलक धुळे जिल्ह्याच्या इतिहासात नव्हे तर उत्तर महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं की मंत्री महोदय मंत्रालयातनं आणि आंदोलक त्या ठिकाणातनं आणि पूर्ण समुदाय आंबेडकरी समाजाने आपली भूमिका मांडली त्या ठिकाणी आणि कलेक्टरांनी त्या ठिकाणी
निर्देश देण्यात आले राज्य उत्पादन शुल्काच्या शंभूराजे देसाई यांच्यातर्फे की सदर वाईन शॉप हे 10 दिवसांसाठी बंद करण्यात यावे आणि पुढील कार्यवाही त्याच्यावर त्वरित करण्यात यावी। त्या अनुषंगाने 13 तारखेला सन्माननीय जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी यांनी मिळून संबंधित परवानाधारकाला जोपर्यंत हे वाईन शॉप इथून हटत नाही, स्थलांतरित होत नाही, तोपर्यंत कायमस्वरूपी इथं बंद करण्यात यावे, इथं उघडू नये असा आदेश दिला। त्याचा आम्ही आंबेडकरी समाजाच्या वतीने पूर्णतः स्वागत करतो। आज रोजी तो जल्लोष संविधानिक पद्धतीने साजरा करण्यात यावा यासाठी आम्ही सर्वांच्या पुढाकाराने या ठिकाणी पोलीस प्रशासनामार्फत आपले कार्यसाहेब होते, धुळे शहर PI होते, फारुख शाह आमदार साहेब यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित होते। सर्व दलित समाजाचे श्रेष्ठ नेते, महिला भगिनी या ठिकाणी यांच्यामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला गुलाबजलने स्वच्छ धुण्यात आलं। गुलाबजलने स्वच्छ धुण्याची भावना एकच होती की महानगरपालिकेमार्फत घरातसुद्धा पाणी दूषित येते, ती जी टँकर आणली जाते ती सुद्धा टँकरमध्ये दूषित पाणी असू शकते। तर आमची एक भावना होती की फक्त ते पाण्याने, गुलाबजल हे आरोग्यदायी पाणी असतं, सर्व धर्मांमध्ये ते वापरलं जातं, त्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा धुण्यात यावा। महिला भगिनींच्या मार्फत तो पुतळा या ठिकाणी धुण्यात आला बाबासाहेब आंबेडकरांचा। त्याच्यानंतर विविध आपलं एकविरा हायस्कूल असेल, JRCTचे विद्यार्थी असतील, या ठिकाणी त्यांना वह्या आणि पेन वाटप करण्यात आलं। मी सगळ्या आंबेडकरी समाजाचा, महिला भगिनींचा आणि पोलीस प्रशासनाचा, पत्रकार बांधवांचा मनापासून आभार व्यक्त करतो की हा लढा प्रत्येकाने आपला समजला आणि हे विनोद वाईन शॉप कायमस्वरूपी इथून स्थलांतरित झाले। धन्यवाद। जय भीम, जय हिंद। मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।